दिल्ली में वन नेशन वन इलेक्शन पर चल रही बैठक के दौरान ही पहलगाम आतंकी हमले की खबर सामने आई। खासदारों को धीरे धीरे इस गंभीर घटना की जानकारी मिलती रही। पुणे के 2 नागरिकों को गोली लगने की सूचना ने माहौल और भी चिंताजनक बना दिया। सांसद सुप्रिया सुले ने बताया कि जैसे ही उन्हें इस हमले की जानकारी मिली, उन्होंने जम्मू कश्मीर के मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला से संपर्क किया और स्थिति की जानकारी ली। सरकारी यंत्रणा तुरंत हरकत में आई और हालात पर नजर रखी जा रही है। सांसद सुले ने यह भी मांग की कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और गृह मंत्री अमित शाह सभी पक्षों की बैठक लेकर स्थिति पर विस्तृत जानकारी साझा करें। काल संध्याकाळी वन नेशन वन इलेक्शनची कमिटी मीटिंग दिल्लीला चालली होती आणि मीटिंग चालू असतानाच आम्हाला सगळ्यांना पार्लमेंटची जी अनेक्सची बिल्डिंग आहे तिथे आम्हाला निरोप आला की अशी दुर्दैवी घटना झालेली आहे। आधी अंदाजच येत नव्हता की नक्की काय झालंय, पण जी काय प्राथमिक माहिती येत होती त्याच्यातून आम्ही सगळ्याच खासदारांना, सगळ्याच पक्षाचे खासदार तिथे उपस्थित होते कमिटी मीटिंगमध्ये, आणि त्यातून थोडी माहिती आम्हाला दिवस संध्याकाळपर्यंत येत राहिली। त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून उमर अब्दुल्लाजींना कॉन्टॅक्ट केलं आणि बारामतीकरांच्या आशीर्वादाने मी होम कमिटीवरही आहे, जी स्टँडिंग कमिटी आहे देशाची। त्यामुळे होम मिनिस्ट्रीच्या काही अधिकारी, उमर अब्दुल्लांचं ऑफिस, या सगळ्यांना तातडीने सोशल मीडियाचा वापर करून, ट्विटरचा वापर करून, फोन, या सगळ्या माध्यमातून आम्ही सगळ्याच पक्षाचे खासदार तिथे उपस्थित होते। आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर आम्हाला माहिती आली की पुण्याचे 2 लोकांना कदाचित त्यांना गोळ्या लागलेल्या आहेत, कदाचित, काही कन्फर्म बातमी नव्हती। आणि नंतर त्या ज्यांच्या घरी ही घटना झाली, मी काही नाव वगैरे सांगत बसणार नाही कारण हे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज आहेत, त्यांच्या घरातल्याच लेकीचाच आम्हाला फोन आला की असं झालेलं आहे आणि अशी परिस्थिती आहे। ही खूप दुर्दैवी, कितीही आपण सगळ्यांनी त्याचा निषेध केला तर कमीच आहे। याच्याबद्दल हा खूप गंभीर विषय आहे आणि मला असं वाटतं जोपर्यंत होम मिनिस्ट्री एक ऑफिशियल स्टेटमेंट करत नाही, माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींनी अतिशय जबाबदारीने स्टेटमेंट्स केली पाहिजेत, कारण का विषय सेन्सिटिव्ह आहे। अजूनही अनेक लोक अनेक भागांमध्ये अडकलेली आहेत। पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन, होम मिनिस्ट्री असेल, JNKचं स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन असेल, हे पूर्णपणे काल दुपारपासून अतिशय ॲक्टिव्ह पद्धतीने सगळ्यांना मदत करायचा प्रयत्न करतोय। त्याच्यामुळे मला सगळ्यांनाच विनंती राहील आणि माझ्यापासून त्याची मी सुरुवात करीन की आता ही टीका टिप्पणी करायची वेळ नाही। आता पहिले आपले भारतीय लोक सुरक्षित आहेत ह्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे। आणि मी एवढीच विनंती करीन की एकदा माननीय प्रधानमंत्री आणि माननीय होम मिनिस्टर यांनी या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी आणि आम्हालाही ब्रीफ करावं आणि देशालाही ब्रीफ करावं की काय परिस्थिती आहे। पण आम्ही सगळे जी कुटुंब आता काश्मीरमध्ये अडकलेली आहेत, महाराष्ट्रातली, कुणाच्या मतदारसंघातली, कुणाच्या कुटुंबातली, कुणाच्या नात्यातली, त्या प्रत्येकाला जे आहेत तिथे तुम्ही राहा, तुम्हाला मदत लागणार असेल तर लागेल। आज बारामतीतले काही आमचे वकील आहेत जे आज त्या भागात आहेत, ते योगायोगाने बघा त्या सोनमर्गला जायचा त्यांचा प्रोग्राम होता, तर त्यांना आर्मीनी आधार दिलेला आहे आणि आर्मी म्हणलेली आहे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सेफ आहात। मी काली रात्री त्यांच्याशी बोलले, आजही बोलले। वनिता बनकरताई आमच्या, त्या ज्योतिताई झुरोंगे आमच्या, त्या तिथे अडकलेल्या आहेत। ज्योतिताईंचा आत्ताच रश्मी कामटेकरला फोन आला होता आणि आता ती रश्मीला असं एका फोनवर सांगत होती की आम्हाला परत येण्याची तिकीटं फार महाग पडतात। त्याच्यामुळे मी आता राम नायडूजींना आता कॉन्टॅक्ट केलेला आहे, पण ते दुसऱ्या फोनवर व्यस्त होते, सगळेच कोऑर्डिनेशनमध्ये व्यस्त आहेत। तर मी रेल्वे मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट, जे स्टेट ट्रान्सपोर्ट आहे, आणि विमान मंत्रालयाला तिघांनाही विनंती करीन ही काय प्रॉफिट करण्याची वेळ नाही, ही माणुसकीची वेळ आहे। जसे जमेल, ज्यांना इच्छा असेल त्यांना सुखरूप घरी आणण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांचीच आहे। त्याच्यामुळे आता तिकिटाचा भाव काय वगैरे ह्याच्यात न पडता जितकी विमानं लावून जितक्यांना घरी यायचं आहे त्यांना तातडीने